नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आपण आज महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे प्रश्न आहे महाराष्ट्र या राज्यावरती ते सर्व प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत। चला मग सुरुवात करूया व्हिडिओला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस आहे। महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे होय। ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहे? ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत। नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे? महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे आहे शताब्दी एक्सप्रेस। महाराष्ट्रातील सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण दौलताबाद। दौलताबाद हे सीताफळासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? तर तो जिल्हा आहे अहमदनगर। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी होय। महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ बाजारपेठ कोणती आहे लाकडाची? तर ती आहे बल्लारपूर। बल्लारपूर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे लाकूड म्हणजे त्यापासून खेळणी बनवली जातात। महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती? तर रेगूर मृदा। महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा कोणती? तर ती आहे रेगूर मृदा। नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर होय। मुंबई उपनगरातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण आहे। महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे। सर्वात जास्त साक्षरता मुंबई उपनगर आणि सर्वात कमी साक्षरता गडचिरोली जिल्हा। त्यानंतरचा प्रश्न आहे, कुत्रा चावल्यास कोणता रोग होतो? कुत्रा चावल्यास रेबीज हा रोग होतो। कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होता आणि याला आधी 14 इंजेक्शन घ्यावे लागत होते, आता 3 इंजेक्शन घेतल्याने हा रोग बरा होतो। हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय? हिंदू ग्रंथातील पवित्र धर्म रामायण आणि महाभारत होय। रामायण आणि महाभारत हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ। आता ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथ कोणता? तर ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथ आहे बायबल आणि मुस्लिम धर्मातील कुराण हा पवित्र ग्रंथ आहे। हिंदूंचा रामायण महाभारत, ख्रिश्चनचा बायबल आणि मुस्लिमांचा कुराण हा पवित्र धर्म आहे। त्यानंतर शीख धर्मातील पवित्र ग्रंथाचं नाव काय आहे? शीख धर्मातील पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब होय। पारशी धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव तर झेंदा वेस्ता हे पारशी धर्माचं पवित्र ग्रंथ आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, हा शब्द नव्यानंच म्हणजे नवाच प्रश्न टाकलेला आहे मी। हा माझ्याही वाचण्यात म्हणजे आलं असेल, पण वाचताना मलाही अडथळा गेला। लक्षात ठेवा, हा झेंदा वेस्ता हे पारशी धर्मातील पवित्र ग्रंथाचं नाव आहे। नंतर ज्यू धर्मातील पवित्र ग्रंथाचं नाव काय आहे? तर ज्यू धर्म आहे, जे ज्यू लोक आहे त्यांचा तोराह हा पवित्र ग्रंथ आहे। जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आगम। हे सर्व पाठच करून टाका विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपल्याला हे प्रश्न येऊ शकतात, विचारले जातात। जैन धर्माचा आगम, ज्यू धर्माचा तोराह। नंतरचा प्रश्न बघूया आपण, बौद्ध धर्मातील पवित्र ग्रंथ कोणता? तर त्रिपिटक। बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक होय। नंतर हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ, हिंदू मंदिरात जातात त्यांचं हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ मंदिर। ख्रिश्चनांचं चर्च सर्वांना माहीत आहे, पण आपल्याला ते बघणं आवश्यक आहे, कारण की कधी प्रश्न येऊ शकतो आणि आपण कधी कन्फ्यूज पण होऊ शकतो त्यामध्ये। मुस्लिम धर्माचे प्रार्थनास्थळ मस्जिद। मुस्लिम धर्माचं प्रार्थनास्थळ मशीद। शीखचं गुरुद्वारा। पारशी धर्माचं प्रार्थनास्थळ अग्यारी आणि ज्यू धर्माचं सिनेगॉग हे ज्यू धर्माचं प्रार्थनास्थळ होय। जैन धर्माचं प्रार्थनास्थळ मंदिर। जसं हिंदूंचं मंदिर तसंच जैनांचं पण मंदिरच आहे। बौद्ध धर्माचं विहार, बौद्ध विहार म्हणतो आपण त्याला, तसं ते बौद्धांचं विहार हे प्रार्थनास्थळ आहे।
महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहे? तर सावित्रीबाई फुले. त्या पहिल्याच शिक्षिका होत्या आणि पहिल्याच मुख्याध्यापिका देखील होत्या. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता? राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आई. श्यामची आई हा पहिला राष्ट्रपती पदक प्राप्त मराठी चित्रपट आहे. महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कुठे झाला? तर महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग हा वडूज येथे झाला. वडूज येथे झाला. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह षण्मुखानंद सभागृह मुंबई. मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह हा सर्वात मोठं नाट्यगृह आहे. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा? अहमदनगर. सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा? मुंबई शहर. कोणतं? मुंबई शहर. क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आणि सर्वात मोठा अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर. आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा? ठाणे जिल्हा. सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यात आहे. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात कमी आणि ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा? रत्नागिरी जिल्हा होय. सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा? चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त तापमान असते कारण की तिथे कोळशाच्या खाणी आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर आंबोली. आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? तर सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता असेल तर सोलापूर. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र अहमदनगर या जिल्ह्यात आहे. याचं नवीन नाव काय आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. शिवरायांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर शिवरायांचा जन्म हा शिवनेरी या गडावर झालेला आहे. निजामशाहीची राजधानी कोणती? तर निजामशाहीची राजधानी ही अहमदनगर आहे. आदिलशाहीची राजधानी ही विजापूर आहे म्हणजे होती, आता आपलं आहे ते. शिवरायांचे समाधीस्थळ कोणते? तर शिवरायांची समाधी ही रायगड येथे आहे. तुकाराम महाराजांचे जन्मठिकाण देहू येथे आहे. तुकाराम महाराजांचे जे जन्मठिकाण आहे ते कोणतं आहे? तर देहू येथे आहे. नंतरचा प्रश्न आहे, जिजामातेचे जन्मठिकाण कुठे आहे? जिजामातेचे जन्मठिकाण हे शिंदखेड राजा येथे आहे. हिमरू शालीसाठी महाराष्ट्र प्रसिद्ध ठिकाण कोणतं? तर औरंगाबाद. औरंगाबाद येथे हिमरू शाली आहेत, त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? रंगीत लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण सावंतवाडी. सावंतवाडी येथे रंगीत लाकडी खेळणी बनवली जाते. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता? महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग हा मराठवाडा आहे. तर मित्रांनो